रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण आता हरिपाठातल्या सगळ्या 27 अभंगाचं निरूपण पाहिलं. आता आजपासून आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचं निरूपण पाहणार आहोत. आपण नेहमी पसायदान म्हणतो, काही कार्यक्रम झाला की पसायदान म्हणायची पद्धत आहे. वारकरी संप्रदायातले सगळे लोकांना तर पसायदान तोंडपाठ असतं. आता पसायदानाचा नक्की अर्थ काय आहे हा माहीत नसतो, पण आपण एक माऊलींचं आहे पसायदान म्हणून म्हणतो. तर त्याचा अर्थ, त्याचा जीवनातलं महत्त्व हे तुम्हाला समजून सांगण्याचं मला करायचं आहे. ते पसायदान का तयार झालं तर पैठणहून आळंदीला परत असताना नेवाशाजवळ हे चारी बंधू निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई थांबले. तो पण त्यांची कीर्ती पसरलेली होती. रेड्याच्या मुखातून वेद वदवल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. सगळे गावकरी संध्याकाळी दर्शन आल्यावर त्यांना विनंती केली, म्हणले तुम्ही आला तर थांबा, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीला भगवद्गीता समजून सांगायची आज्ञा केली. ही सगळी भगवद्गीता त्यांनी समजून सांगितली. त्याला खरं नाव त्यांनी भावार्थ दीपिका असं दिलेलं आहे, पण ज्ञानेश्वरांनी लिहिले म्हणून ज्ञानेश्वरी हे नावच प्रसिद्ध झाले. पण त्याचं खरं नाव आहे भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वर माऊलींनी ते नाव ठेवलेलं त्याचं. तर या भावार्थ दीपिकात सगळं सांगून झालं आणि मग निवृत्तीनाथांकडं, आपल्या गुरुकडं ज्ञानेश्वर माऊलींनी जे मागणं केलं त्याला पसायदान असं म्हणतात. पसाय म्हणजे प्रसाद, प्रसादाचं दान म्हणजे पसायदान. आता माणूस नेहमी काही मागतो. आता जसं मुलाला आपण सांगितलं, जरा मला दूध आणून दे रे, मग मी तुला चॉकलेट देईल. तो दूध आणून ठेवलं की सांगतो, आई मम्मी मी दूध आणलं, दे बरं मला चॉकलेट. तसं कोणतं काम झालं की एक लोकांना अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी मिळावं. तसं ज्ञानेश्वर माऊली लहानच होते, 16 वर्षाचे तर होते. त्यांनी आपल्या दादाकडं, निवृत्तीनाथांकडं पसायदान मागितलं, प्रसाद मागितलं. मी एवढं सांगितलं, तुमच्या आज्ञेवरून मी वाग्यज्ञ पूर्ण केला. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोष आहे. वाग्यज्ञ मी पूर्ण केला आणि मग काय करा, मला आता तुम्ही काहीतरी द्या प्रसाद. तर ते जे प्रसाद मागितलेला आहे, आता माणसं नेहमी मागताना काय करतात, बा मला घर द्या, मला गाडी द्या, मला पगार वाढ द्या, माझ्या मुलाचं नोकरी द्या, मुलीचं लग्न होऊ द्या, काहीतरी स्वतःबद्दलच मागणं असतं. आपण मंदिरात गेलो तरी काय करतो, स्वतःबद्दल काहीतरी मागत असतो नाही का. आणि उलट देवाला लाच पण देतो की माझं असं काम झालं, तुला 21 लाडू होईल, 21 नारळ होईल. देवाचंच घेतून देवाला देतो नाही का. मुलांनी जर आईला सांगितलं, आई तू मला जर लाडू दिले तर बघ मी तुला शेंगदाणे देईल, घरातले शेंगदाणे. आई हसेल की नाही की बाबा माझ्याच घरातले शेंगदाणे घेतात, मला देतात, मलाच लाडू करायला सांगतो. ते सगळं आईचंच, पण मागायचं तो देणारा तोच आणि घेणारा आहे तोच, आणि आपण मात्र मध्येच भाव मारतो. तसं होतं. म्हणून आपण जेव्हा कधी मंदिरात जाऊ तेव्हा दुसऱ्याबद्दल मागात ते लगेच सफळ होतं. शेजारच्या काकू आजार आहेत, आपण जर देवाला प्रार्थना केली, देवाच्या काकूनं बरं वाटत आहे, तर त्या खरोखरच बऱ्या होतात. आपण म्हटलं माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न ठरू दे, तर ते खरोखरच सफल होतं. देव स्वतःबद्दल मागितलं तर काही देत नाही, पण दुसऱ्याबद्दल मागितलं तर त्याची इच्छा लगेच पूर्ण होते. हा जगाचा नियम आहे. म्हणून मागताना नेहमी दुसऱ्याबद्दल मागा. तर ज्ञानेश्वर माऊलींनी जे मागितलं त्याला पसायदान म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातली जी ओवी आहे, 1793 ते 1801 त्या 9 ओव्याला पसायदान असं मानतात. पहिली ओवी जी आहे तर ती आपण ज्याला सुरुवात म्हणतो प्रास्ताविक, आणि शेवटची ओवी आहे ते उपसंहार. ते 2 ओव्या सोडल्या तर त्या 7 ओव्या राहिल्यामधल्या त्याच्यामध्ये वेगवेगळं मागणं परमेश्वराकडं म्हणजे निवृत्तीनाथांकडं ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे.
ती जी मागण्याची पद्धत आहे किंवा त्या ज्या उपमा दिलेल्या आहेत त्या पाहून इतकं अचंबित व्हायला लागतं की एक 16 वर्षाचा मुलगा इतकं गाढ विचार भव्य विचार कसा करू शकतो. तर दैवी अवतार होते म्हणूनच हा विचार करू शकतात. मग आपल्याला या पसायदानाचा अभ्यास करायचा, नुसतं म्हणायचं नाही. तर ते म्हणताना आपल्या जीवनात ते बिंबवायचं आहे. कारण तसं जेव्हा आपण पसायदान देवाकडे मागू आपण आपल्या मित्रांकरता समाजाकरता, तेव्हा आपल्या वागण्यातला बदल घडेल, आपल्या जीवनामध्ये आनंद येईल. तुम्ही एक लक्ष घ्या, जेव्हा आपण दुसऱ्याचं कल्याण करतो तेव्हा होणारा आनंद अप्रतिम असतो. आपण जेव्हा एखाद्या मित्राच्या मुलीचं लग्न जमवून देतो तेव्हा होणारा आनंद जास्त. मित्र अडचणीत आहे, मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत, आपण जेव्हा त्याला लाख रुपये उसने देऊ, लग्न पार पडतं व्यवस्थित, तर त्यालाही आनंद होतो, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त आनंद होतो. म्हणून नेहमी दुसऱ्यासाठी काहीतरी मागा, दुसऱ्यासाठी मदत करा, तेव्हा तुम्हाला खरा आनंद प्राप्त होतो. आता पसायदानाचं वर्णन असं आहे की किती करावं तसा अर्थ वेगवेगळा व्यवस्थित निघतो. म्हणजे सूर्यबिंब बचके एवढे परी प्रकाशा त्रैलक्य थोकडे असं आहे. म्हणजे सूर्य दिसतो छोटासा आपल्या नजरेत, त्याचा प्रकाश मात्र सगळ्या त्रिखंडामध्ये पसरलेला असतो. तसं हे ज्ञानेश्वरांचं पसायदान छोटे पण त्याचा अर्थ मात्र खूप सुंदर काढू तसा आहे. तर आपल्या संस्कृत पुराणांमध्ये सुद्धा असेच मागणे आहे. सर्वेपि सुखिना संतु सर्वे संतु निरामय. सर्वजण सुखी होऊ दे, सर्वजण निरामय म्हणजे अतिशय आनंदी राहू दे. सर्व भद्राणी पश्यंतु या कच्चित दुःख मापनुया. कोणालाही दुःख प्राप्त होऊ देऊ नको. हे पुराणातली मागणी ती ज्ञानेश्वर माऊलीने पसायदानामध्ये मागितलेली आहे. आपण पुढच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपला जो येईल ऑडिओ त्याच्यामध्ये प्रत्येक कवीचं एक दिवसाचं आपण प्रवचन पाहू. तुम्ही सर्वांनी पहा, तुमच्या मित्रपरिवाराला पाठवा, तुमच्या लहान घरात मुलं असतील त्यांना जरूर ऐकवा. कारण त्यांना पसायदान म्हणता येतं पण अर्थ माहीत नसतो. आपल्या घरातल्या लोकांना बऱ्याचदा पसायदान पण माहीत नसतं. काळाच्या ओघामध्ये काही महत्त्वच कमी होतं. तर सर्वांनी जाणीवपूर्वक काही लहान मुलांना मुद्दाम ऐकवा, मित्रपरिवाराला पाठवा, माझ्या चॅनलला लाईक करा, कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि सबस्क्राईब मात्र अवश्य करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी.